नवीन कबूतरखाने सुरू करण्यासाठी महापालिकेचा सध्या प्रयत्न सुरू आहे। मात्र त्यासाठी स्वयंसेवी संस्थेने पुढे येण्याची अट घालण्यात आली। 5 दिवस उलटलेले आहेत, मात्र अद्याप कोणीही पुढे आलेलं नाहीये। वरळी, बोरिवली, मुलुंड, अंधेरी इथे नवीन कबूतरखाने प्रस्तावित आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। कबूतर प्रेमींकडून सातत्याने मागणी होते, त्यामुळे कबूतरांसाठी नवीन कबूतरखाने उघडण्याचा प्रस्ताव महापालिकेने दिलेला आहे। एकंदरीत मुंबईत 4 कबूतरखाने जे आहेत ते पालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार आहेत। मात्र या ठिकाणी कबूतरांसाठी कंट्रोल फीडिंगचा उपाय जो आहे तो पालिकेने यावेळी काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र हे कंट्रोल फीडिंग जरी करणार असू, मात्र ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी या संदर्भात पुढाकार घ्यावा आणि त्यांनीच कंट्रोल फीडिंग करावे असा प्रस्ताव जो आहे, अशी अट जी आहे ती महापालिकेने दिलेली आहे। एकंदरीत या प्रस्तावाला 4 दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र कोणतीही स्वयंसेवी संस्था जी आहे ती या संदर्भात पालिकेकडे गेलेली नाहीये। त्यामुळे कबूतरांसाठीची स्वयंसेवी संस्थांकडून उदासीनता या ठिकाणी पाहायला मिळते। 4 ते 5 दिवसांपूर्वी पालिकेच्या वतीनं नवीन 4 ठिकाणी म्हणजेच वरळी असेल, बोरिवली असेल, अंधेरी असेल, तसेच मुलुंड या ठिकाणी 4 कबूतरखाने जे आहे ते सुरू करणार असल्याचं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं। मात्र या ठिकाणी कंट्रोल फीडिंग जी आहे ती कबूतरांसाठी केली जाईल। तसेच ही कंट्रोल फीडिंगची जबाबदारी जी आहे ती स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आल्याचं या ठिकाणी पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं। मात्र अद्याप तरी कोणतीही स्वयंसेवी संस्था जी आहे ती या संदर्भात तिने पुढाकार घेतलेला नसून या संदर्भातलं जे घोंगडं आहे ते पुन्हा एकदा भिजतच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।